आता ओले काजूगर भरपूर मिळाक लागले. आज मी करतोय काजू मसाला. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं तेल, उभे चिरून 2 कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे. नंतर 5-6 लसणाचे पाकळ्या, आल्याचे 2 तुकडे ते पण मस्त भाजून घ्यायचे. नंतर एक दालचिनीचा तुकडो, 2 लवंगा, 2 मिरी आणि एक हिरवी मिरची त्या पण मस्त भाजून घ्यायचं. नंतर 2 टोमॅटो स्वच्छ धुतले, त्याचे बारीक तुकडे केले, ते घातले, ते पण खमंग भाजून घ्यायचे, मऊ पडाक होये इतके. नंतर 10-12 ओले काजूगर घातले, ते पण परतून घेतले. सगळा परतून झाला की थंड होऊ द्यायचा. नंतर मिक्सराक लावून ना बारीक गिलगिलीत वाटून घ्यायचं. नंतर एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक घातलं तमालपत्र आणि जिरा. नंतर त्याच्यावर वाटा पोतलं, तेल सुटासरता परतायचा, म्हणजे चव भारी लागतात. त्याच्यात हिंग, हळद, गरम मसालो, धणेपूड आणि बिर्याणी शाही मसालो जो मिळता तो 1 चमचोभर घातला, म्हणजे चव अप्रतिम लागतं. असा करून बघा. व्यवस्थित सगळा परतून झाला की थोडा पाणी घाला, चवीपुरता मीठ घाला आणि चपकोभर ओले काजूगर घाला. सध्या काजूगर भरपूर मिळाक लागलेत. आमची घरगुती असत म्हणून आम्ही जरा जास्त घालतो. बाजारात सध्या दर महाग असा. जेव्हा ते आणूक लागलास की असा काजू मसाला खाऊन बघा. गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर काजू मसाला एकदम भारी टेस्ट येतात. आणि घरच्या साहित्यात एकदम एकदा केलास ना की परत परत करून खायचं वाटतं, इतक्याता चविष्ट होता. एका खोबरा अजिबात वापरूक नाही. असा करा, खावा. आवडताला तुमकां? आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.